एका गावात सुनंदा नावाची एक साधी पण धर्मनिष्ठ स्त्री राहत होती. तिला देवावर प्रचंड श्रद्धा होती आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी ती नेहमीच उपवास पूजा करत असे. तिच्या लग्नाला अनेक वर्षे झाली होती, पण तिच्या घरी अजूनही अपत्य सुख नव्हते. त्यामुळे ती खूप अस्वस्थ होती. तिच्या पतीला तिची काळजी वाटत होती, पण सुनंदाने कधीही त्याची तक्रार केली नाही. ती नेहमीच सकारात्मक विचार करत असे की जे होतंय ते देवाच्या इच्छेनुसार होत आहे. एके दिवशी सुनंदा मंदिरात गेली होती, तेव्हा तिथल्या पुजाऱ्यांनी तिला सांगितलं, मुलं होण्यासाठी संकष्टी चतुर्थी व्रत केलं तर तुम्हाला लवकरच गोड बातमी मिळेल. गणपती बाप्पा तुमच्या प्रार्थनेला नक्कीच फळ देईल. पुजाऱ्याचे हे शब्द ऐकून सुनंदाच्या मनात आशा निर्माण झाली. ती ठरवलं की आता गणपती बाप्पावर श्रद्धा ठेवून मी दर महिन्याला संकष्टी चतुर्थीचं व्रत करणारच. संकष्टी चतुर्थी ही गणेशाची विशेष पूजा आहे. या दिवशी उपवास करून गणपतीची पूजा करणे आणि त्याच्याकडून मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करणे हे व्रताचे मुख्य उद्दिष्ट आहे. व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री चंद्रदर्शन करून उपवास सोडला जातो. गणेश भगवान हे संकटहर्ता मानले जातात, म्हणजेच ते संकट दूर करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. सुनंदाने संकष्टी चतुर्थीचे व्रत अगदी निष्ठेने सुरू केले. तिने ठरवलं की कोणताही कष्ट, कोणतीही अडचण येऊ दे, ती हे व्रत सोडणार नाही. पहिल्या चतुर्थीला तिने घर सजवलं, गणेशाची मूर्ती आणली, फुलांनी गणपतीची पूजा केली आणि मनोभावे प्रार्थना केली की हे गणपती बाप्पा, माझं कुटुंब सुखी कर, आम्हाला अपत्य सुख लाभू दे. तिची प्रार्थना अगदी हळूवार आणि मनापासून होती. रात्री चंद्रदर्शन झाल्यावर तिने उपवास सोडला आणि प्रसाद घेतला. सुनंदाने हे व्रत सातत्याने केले. ती प्रत्येक महिन्यात नवीन उत्साहाने गणपतीची पूजा करत असे. संकष्टीच्या दिवशी घरातील वातावरण भक्तिमय असे. तिचे पती देखील आता तिच्या या श्रद्धेला मान देत होते आणि तिला या व्रतासाठी प्रोत्साहन देत होते. संकष्टी चतुर्थीचे महत्त्व आता त्यांच्या दोघांच्या जीवनात वाढले होते. अशा प्रकारे काही महिने गेले. एक दिवस सुनंदाला अचानक थकवा जाणवू लागला. तिला अस्वस्थता वाटू लागली, पण तिने त्याकडे विशेष लक्ष दिलं नाही. काही दिवसांनी तिला समजलं की ती गर्भवती आहे. ही बातमी ऐकून ती आणि तिचा पती अतिशय आनंदित झाले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली होती. तिच्या संकष्टी चतुर्थीच्या व्रताचं हे अद्भुत फळ होतं. गर्भावस्थेच्या काळातही सुनंदाने व्रत सोडले नाही. ती गणपती बाप्पाला धन्यवाद देत होती आणि त्याच्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला होता. काही महिन्यांनी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. घरात आनंदोत्सव साजरा झाला. सगळ्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, शेजारी सगळ्यांनी या आनंदात सहभागी होऊन त्यांचं अभिनंदन केलं. सुनंदासाठी हे व्रत म्हणजे तिच्या श्रद्धेचं आणि गणपती बाप्पाच्या कृपेचं प्रतीक होतं. तिला जे हवं होतं ते तिला मिळालं होतं आणि त्यासाठी तिने आपला विश्वास आणि भक्ती कायम ठेवली होती. तिच्या जीवनात आलेलं संकट दूर झालं होतं आणि गणपती बाप्पाने तिच्या मनोकामनेला फळ दिलं होतं. ही कथा फक्त सुनंदाची नाही, तर अशा अनेक भक्तांची आहे ज्यांनी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं आणि त्यांना अद्भुत फळ मिळालं. हे व्रत आपल्याला संकटांवर मात करण्याचं आणि आपली मनोकामना पूर्ण करण्याचं प्रतीक आहे. संकष्टी चतुर्थीचं व्रत करणं म्हणजे फक्त उपवास करणं नव्हे, तर आपल्या श्रद्धेवर, आपल्या निष्ठेवर आणि गणपती बाप्पाच्या कृपेवर विश्वास ठेवणं हे खूप महत्त्वाचं